साथ तुझी मला हवी जीवनी. एवढं ग्रँड हॉटेल आहे, कस्टमर्स का नाही दिसत आहेत? नवीन हॉटेल आहे ना, म्हणून नसेल. तुम्ही म्हणला म्हणून आलो मी या हॉटेलला. हा, नाहीतर माझी काही इच्छा नव्हती इथे यायची. काय कमाल दिसत. थँक्यू. ॲम्बियन्स. हा, एम्बियन्स चांगलं आहे. The ambience is really breathtaking. या स्माइल साठी किती तरसवलं तुम्ही. काही म्हणालास का? काहीच नाही. या पुढं. वेलकम सर. मॅडम, हे आमच्याकडून तुमच्यासाठी. अहो, याची काय गरज होती? अहो नाही, कसं या कॅफेमध्ये येणाऱ्या प्रत्येक डेटिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक कपलसाठी हे गिफ्ट देणं ही आमची परंपरा आहे. ठीक आहे, एक फोटो. प्लीज हॅव अ सीट. बसा मॅडम. सर बसा ना. हा बसा मॅम. या. हॅव अ नाईस डेट मॅम. हे डेट म्हणाले का? नाही तर मला तर असं काय ऐकू नाही आलं. तुला कधी ऐकू येतं? ओ वैदी, इथं तरी भांडू नका. हा, ही काय भांडण्याची जागा आहे काय? हे सर काय? हा, जाऊ तुम्ही, हे घेऊन जा. जाऊ जा. ओ वैदी, इथं तरी वाद घालू नका. जागा आवडली ना तुम्हाला, मग खाणं पण आवडेल मला खात्री. त्या मोरकोट्याने काय ऑर्डर केलं काय माहिती. तोवर तुम्ही हे लिंबू पाणी प्या. काय 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 म्हणालास? म्हणलं लिंबू पाणी प्या तोवर. लिंबू पाणी नाही येते, मोहितो आहे. काय म्हणतात? मोहितो. मोहिती. माझी कॉलेजची मैत्रीण होती. तिने तिच्या वाढदिवसाला ना अख्ख्या कॉलेजला पार्टी दिली होती. एकदम लॅविश मेन्यू होता. तेव्हा पहिल्यांदा मोहितो प्यायले होते. खूप आवडलं होतं मला. म्हणजे आवडते तुम्हाला? हा, म्हणजे प्या की मग. प्या प्या. ओ हानकी बडीव, तुमच्या आवडीनिवडीची लिस्ट आहे हो आमच्याकडे. आगे आगे देखो होता है क्या.
काय बघतोयस? तुमचं रेखीवर पुढं म्हणजे देवानं तुम्हाला बनवायला घेतलं ना. तू आता प्या ते प्या मोहिते प्या. फोंड्यू पावभाजी. काय झालं? काय कमाल आहे ना. म्हणजे फोंड्यू पावभाजी, चीज बॉल्स हे सगळं मला जाम आवडतं. या मुरकुट्यांना खरंच माझ्या सगळ्या आवडीनिवडी माहिती होत्या का जस्ट कोइन्सिडन्स आहे? कोइन्सिडन्सच असेल. खावा की खा. अप्रतिम आहे. तू टेस्ट कर ना. भारी आहे. किती दिवसांनी इतकं खाल्लंय मी. वैदे, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. नाही म्हणजे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. घेऊन येऊ का लगेच? 2 मिनिटात आलो. हा इथेच बस. आलो. अरे काय आता? मॅडम कम्फर्टेबल आहात ना? हो. एनिथिंग एल्स? नाही इट्स ओके. फूड खरंच खूप छान होता. हे प्लीज तुम्ही मुरकुटे साहेबांना निरोप पोचवाल का? मुरकुटे? कोण मुरकुटे? इथले ओनर. सॉरी मॅडम, इथले ओनर शब्बीर मुल्लाणी आहेत, मुरकुटे नाहीत. इथले ओनर मुरकुटे सर नाहीत? नाहीत. मग ही सगळी अरेंजमेंट कोणी केली? ही सगळी तयारी आमच्या तेजा दादांनीच केली. तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब व्हायला नको म्हणून अख्खं कॅफे बुक केलंय त्यांनी. सॉरी मी तुमचा वेळ घेतला. एन्जॉय युअर फर्स्ट डेट. या घेऊन या. हा इथं. हा ठेवा बस तिथंच ठेवा. हा जावा तुम्ही जावा. एक मिनिट. कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? खोटारडा. काय झालं तुम्हाला? असं का बोलताय तुम्ही? बस झाली तुझी नौटंकी. खूप सहन केलं. मला खोटं बोलून फसवून डेटवर आणलायस ना इकडे. काय बोलताय तुम्ही? हे असं काही नाहीये. कोणी सांगितलं तुम्हाला हे? परत खोटं बोलतोस? मुरकुटे वगैरे कोणी इथला ओनर नाहीये. त्या मॅनेजरनी सगळं खरं सांगितलंय मला. हे बघा सगळे बघतायत असं बोलू नका तुम्ही. आवाज कमी करा जरा. बघू दे. नाही कळू देत ना त्यांना पण. ज्या माणसावर त्यांनी विश्वास ठेवलाय तो किती खोटारडा आणि नीच आहे ते. हे बघा असं मोठ्यानं बोलू नका. इथं माझी इमेज आहे. इमेज गेली खड्ड्यात माझी. तुमच्या इमेजचा विचार करा. असं बोलू नका प्लीज. मला नाही फरक पडत.
मला फसवून खोटं बोलून इथे आणताना लाज नाही वाटली? बोललो मी खोटं बोललो, पण माझं हे तो वाईट नव्हता हो. मी हे जे काही केले ते सगळं तुमच्यासाठीच केलंय हो, तुमच्या आनंदासाठी केले. मगाशी किती छान हसत होता तुम्ही, किती छान दिसत होता. अहो लग्नाची बायको आहे तुम्ही माझ्या, एवढं तर करू शकतो ना मी. आणि तुम्ही सांगा ना काय चुकीचं केलंय मी, काय चुकीचं केलंय? मला ना तुमचा प्रॉब्लेम काय हेच कळत नाही. तू आहेस माझा प्रॉब्लेम. 100 वेळा तुला तीच गोष्ट सांगूनही नाहीच कळत ना. अहो तू कितीही रोमॅन्टिक होऊन माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलास ना, तरी मी तुझी कधीच होऊ शकणार नाही. कधीच नाही. अहो असं बोल. अहो ऐका माझं. अहो अहो ऐकून तर घ्या तुम्ही. अहो थांबा. माई गोसावी साहेबांसोबत बोलणं झालं. ते बोलले की माईंनी शब्द टाकले तर काम करावंच लागेल ना. ती जमीन लवकर ते येणे करून देणार आहे. चांगलंय. काम झालं की आमच्याकडनं थँक्यू टाका त्यांना फोनवर. समजतो कोण हा स्वतःला. किती वेळा गोष्ट सांगितली तरी स्वतःचीच मनमानी करायची असते त्याला. नालायक, मूर्ख, निर्लज्ज, बेअक्कल. ओ सुनबाई, शुभम करोती म्हणली असेल ना कधीतरी? काय म्हणलंय त्यात? घरातली पिढा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात. हा आता तुम्ही काही लक्ष्मी होऊ शकत नाही, पण बाहेरची पिढा घरात आणू नका. या घरात वचवच करायची नाही. याचं भान ठेवायचं मक्तेदारांच्या सुनेनं. मला खरंच स्वतःची सून मानायला लागल्यात का तुम्ही? वर्षभराचाच प्रश्न आहे. तुम्हाला पटेल तशी सून आणा आणि तिला शिकवा नियम. मला तुम्ही सून मानतच नाही ना, मग मला हे नियम कसे लागू होतील? प्रत्येकाच्या मनानुसार वागायला मला नाही जमणार. वचवच सावित्री, हे जे नखरे आहेत ना ते उमऱ्याच्या बाहेर. उमऱ्याच्या आत आल्यावर या घरातले नियम पाळायचे. आणि आमच्याशी हुज्जत घालायची नाही. ऐकून घेतोय म्हणून हलक्यात घ्यायची खोडचूक करायची नाही. कुठं कोणाशी काय बोलतोय याचं भान ठेवायचं. चल नाही. तुझ्याशी नंतर बोलतो. जा.
दाखवतेस आम्हाला? नजर खाली ठेवायची आणि मानानं बोलायचं आमच्याशी. आम्हाला ना तुझ्यासारखी सून नकोच होती. तुला तर आम्ही आमची सून कधीच केली नसती, पण काय करणार, त्या वेळेला आमचे हात दगडाखाली होते म्हणून गप्प राहिलो. या घरात 1 वर्ष काढायचं, घरातलं सगळं सोहळं रावळं करायचं आणि निरोपाचा नारळ घेऊन चालतं व्हायचं. आमच्यासाठी नसलीस तरी घरच्या बाकीच्या लोकांसाठी, जगासाठी तू आमची सूनच आहेस. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं खोटं का होईना लग्न झालंय तुमचं, त्यामुळं कान देऊन ऐकायचं. आता सांगते ते सालाबाद प्रमाणे देवीचं जागरण आणि तुमच्या लग्नाचा गोंधळ घालायचा आहे. त्यामध्ये तुझा वेगळाच गोंधळ करायचा नाही. लक्षात ठेवायचं. जमणार नाही. तुमची सून म्हणून मिरवायला मला जमणार नाही. काय बोललीस? परत बोल. तुमच्या मुलासारखं तुम्हालाही सोयीचं ऐकायची सवय वाटतं. तुमच्या मुलाची बायको म्हणून मिरवायला यापुढे मला जमणार नाही. ए जगताप, तुझ्या छपरी बापाची पण जीभ झडत नाही आमच्या समोर बोलायची, आणि तू आमच्या समोर तोंड वर करून बोलतेस. तुझा बाप जसा आमच्या समोर नाक घासून उभा असतो ना, तसंच तू राहायचं. नाही म्हणायची हिम्मत करायची नाही. कसं बोलता हो तुम्ही? माझ्या वडिलांचा अपमान करताय हे कळतंय ना तुम्हाला? हे मी निमूटपणे सहन करायचं अशी अपेक्षा आहे तुमची? कुठल्या अधिकाराने बोलताय हे? मी जागरणाला उभी राहणार नाही. ना जागरण ना गोंधळ. केला तर शिमगा साजरा करेन तुमच्या गुंड मुलाच्या नावाचा. तेज प्रताप, तेज प्रताप अप्पासाहेब मक्तेदार नाव आहे त्यांचं. त्यांचं नाव अदबीनं घ्यायचं. माई, काय झालं? वैदेही, काय झालंय बाळा? काही नाही काकी. माई साहेब मक्तेदार ओरडल्या माझ्यावर. तुमचा मुलगा सेम तुमच्यावर गेलाय हो, अगदी डिट्टो कार्बन कॉपी. इतरांना तुच्छ लेखायचं, कमी लेखायचं आणि बेदरकारपणे वागायचं. संस्कार हे तुमचे झालेत म्हणा. शेवटचं सांगतेय, तुमच्या हाताखालची बाहुली नाहीये मी. चावी लावली आणि चालत सुटले. माझ्या आई वडिलांचा अपमान मी नाही सहन करणार.
ना मी तुमची नोकर आहे, ना कार्यकर्ता, ना 5 पैसे उपकार आहेत तुमचे माझ्यावर. हो का? पैशांचं बोलायचं झालं ना तर बोलायला लावू नकोस आम्हाला. बोलायला काही नाहीच हो तुमच्याकडे. इतकं सेम कसं वागू शकता तुम्ही आणि तुमचा मुलगा? लग्नाआधी सगळं क्लिअर कट सांगून सुद्धा ऐकून न ऐकण्यासारखं करताय. हे खूप चुकीचं आहे. तुला काय वाटतंय ग? आमचे हात दगडाखाली आहेत म्हणून एवढं तोंड वर करून बोलतेस आमच्याशी? तुमचे हात कधी दगडाखाली नव्हतेच हो. उलट आमचं घर तुमच्या डोंगराखाली चिरडलेत तुम्ही. लग्नामुळे सगळं तुमच्या सोयीप्रमाणे झालं की नाही? तुमचा मान मिळवला, सन्मान मिळवला, पॉलिटिकल प्रतिष्ठा मिळवली, तुमच्या मुलाचा उदोदो झाला सगळीकडे. म्हणजे तुझा काही फायदा झाला नाही का? फायदा? फायद्यासाठी नाही केलं मी हे. माझ्या मोठ्या बहिणीचा आनंद हवा होता मला. तुमच्या मुलामुळे तिचा संसार उद्ध्वस्त होणार होता. माझ्या निर्णयामुळे काहीतरी छान होईल असं वाटलं होतं, पण नाही. तिथेही तुमच्या मुलांनी मोडता घातलाच. फायदा कसला, नुकसान केलंय तुम्ही आणि तुमच्या मुलांनी आमचं. नाही उभी राहणार मी जागरणाला. नाही उभी राहणार मी जागरणाला. आणि जर एवढीच गरज असेल ना तर सभेत करतो तसं कटआउट काढा आणि उभं करा तुमच्या मुलाच्या बाजूला. माई ती शांत बसेल. वैदे, कसं बोलतेस तू माईशी? हे बघ, तू आता रागात आहेस. उगाच शब्दाला शब्द वाढल. तू आज जा बरं. काकी प्लीज तुम्ही हात पडू नका. हे बघा, तुम्हाला यातलं काहीच माहित नाहीये आणि काही चुकीचं बोलत नाहीये मी. सगळी चूक. काय काय चूक? या सगळ्यात आमचा दोष आहे का? मग कोणाचा आहे? आमचा. एक मिनिट. हे बघा, यात दोष कोणाचाच नाहीये. कोणाचाच नाहीये. असला ना तर तो माझा दोष आहे. सगळा दोष माझा आहे. झालं? हा, बस. मी तुला नोकरीला ठेवली ना, तिकडे चूक झाली बघ माझी. मी नाही काकी, सगळा दोष या बाईसाहेब मक्तेदारांचा आहे. माझं आयुष्य बर्बाद केलं या बाईने. सुरुंग लावलाय माझ्या आनंदाला. माझं आणि माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद केलंय ते या बाईसाहेब मक्तेदारांनी. वैदी, खबरदार माईशी या आवाजात बोलला तर आवाज खाली. कोणाशी काय बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? प्रेमानं सांगतोय, आत्ताच्या आत्ता माईंची माफी मागा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यानं माईंवर आवाज चढवला समजा त्याच्या निरोपाचा नारळ आम्ही वाढवला. ऐकलं नाही काय? आत्ताच्या आत्ता माफी मागा माईंची. तुझ्या फुसक्या धमक्यांना मी घाबरत नाही. सुनबाई फायर वाटल्या होत्या, पण या तर वाईल्ड फायर निघाल्या. या नीच माणसामुळे माझं अख्खं आयुष्य बर्बाद झालंय.
आणि ह्याच्या बाजूला मी जागरणाला उभं राहायचंय? त्यापेक्षा या बुजगावण्याच्या बाजूला कटआउटच शोभून दिसेल. वैदे, लिमिट क्रॉस करताय तुम्ही. अजून पण सांगतोय जीप आवरा. माईंवर आवाज चढवायचा नाही म्हणजे नाही, नाहीतर परिणाम लय वाईट होतील. खूप वाईट केलंयस रे तू माझं. याहून जास्त वाईट नाही करू शकणार. वैदेही, अगं शांत हो. तुला वाटतो तसं नाहीये तेजा. प्रिया, तुला नाही माहिती तुझा हा भाऊ कसा आहे. हे मी आत्ता नाही म्हणत आहे. ज्या दिवसापासून या गावात आले ना, हे दोघं मिळून त्रास देत आहेत मला. माझ्या हॉस्टेलवर येऊन राडा घातला, घरासमोर तमाशा केला, बँकेत येऊन त्रास दिला. माझ्या बहिणीच्या सासऱ्यांवर हात उचलला या नीच माणसाने. वरून संचालक बनवायला निघाला होता. नकोय रे मला तुझ्याकडनं कुठलंही पद. काय करणार? असेच आहेत हे मक्तेदार. यांना अख्ख्या गावावर मक्ता गाजवायला पाहिजे. हवं तेव्हा हवं तसं हवं त्यांच्यावर दादागिरी करायची, मनमानी करायची आणि वर स्वतःलाच म्हणून घ्यायचं रमावतीच्या आई साहेब. वैदे, बस. मी नाही घाबरत तुला. हा मर्दपणा ना स्वतःकडे ठेवायचा. नाहीतर एक स्त्री किती मर्दानी असू शकते हे मी तुला चांगलंच दाखवू शकते. परत ही चूक करायची हिम्मत केलीस तर खूप महागात पडेल. हे सगळं तुमच्यामुळे सहन करतोय आम्ही. नाही म्हणलं, रमावतीचा आवाज आज एवढा शांत शांत काय? काय झालं तुझ्याला? म्हणजे तुला असं कधी याच्या आधी थंडर हानकी बडीवचं काय करायचं मला कळतच नाही. मी काय बी करायला गेलो तर त्यांना काय पटतच नाही रे. सारखं असं घोणसासारखं फुसफुसायचं. एवढं फुसफुसतायत की नाही, एक दिवस नाक फुगून बसण्यात बघ. त्यांना आमचं प्रेम काळजी काही दिसतच नाही रे. काय कळतच नाही त्यांना. म्हणजे मला त्यातलं काही माहिती नाही, पण लग्न झाल्यानंतर मला एक दिसलंय. काय? म्हणजे हानकी बडी वहिनी आणि
तुमच्यात सारखी हामरी तुमरी चालू असते. तुम्ही भांडत असताय तेजाला सारखी. म्हणजे मी भांडतो? नाही तुम्ही भांडताय असं नाही, म्हणजे मी भांडतो ना. माझं मी भांडतो ना. सांग ना, इथून सांग ना. मी कुठं असं मी भांडतो ना. कशाला बोलतो? हे बघ, हे थांब जरा. मी नाही भांडत, कळलं? नाही मी म्हटलं भांडणं होत आहेत तुमचं. भांडणं होत्यात, उलट त्यांनाच माझं काही पटत नाही. उठ सूट जिबेचा पट्टा सैल सुटलेला असतो, सटासट वार करत असतात माझ्यावर. जरा म्हणून समजून घेत नाहीत तंडरत्या. आणि आज तर कहरच झाला. माझा पण डोस कपिलला दिला. काय केलं तुम्ही?